नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये, जिथे मिळतात खऱ्या आणि थेट बातम्या। आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून। पाहूया नेमकं काय घडलं। खरं तर आता आपण जसं म्हणलात की अनेक वर्षानंतर 50-60 वर्षानंतर एवढा भयानक अतिवृष्टी आपल्या तालुक्यात, नेवासा तालुक्यात, अहिल्यानगर जिल्ह्यात आणि संपूर्ण राज्यामध्ये झालेली, परंतु ही होत असताना प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं झालं, कष्टकऱ्यांचं झालं। आमच्या गोरगरीब आता या आपण वस्तीमध्ये आलेलो आहे, तिथं आमच्या महिला भगिनी सकाळी माझ्याकडे आलत्या आणि म्हणून आवर्जून मी इकडे येणारच होतो, परंतु प्रत्येक घरात पाणी। तर तालुक्यात फिरत असताना पहिलं प्राधान्य आपले तहसीलदार आहेत, बरोबर BDO आहेत, सर्व विभागाचे मंडळी आपल्या बरोबर आहेत। तर मी त्यांना आदेश दिले की पहिल्यांदा शेतीचे पंचनामे कलेक्टर साहेबांनी सरसगट करण्याचे आदेश दिलेले आहेत। ती कार्यवाही पूर्ण झाली, सर्व अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं, परंतु पहिलं प्राधान्य ज्या कुटुंबाच्या घरात पाणी गेलं, बेघर झाले, त्या घरात त्यांचं अन्नधान्य नसलं, जीवनावश्यक वस्तूचा त्या ठिकाणी नासाडा झाला, यांना तातडीनं पंचनामे करून आपल्याला ते आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पाठवायचे आणि तातडीची मदत शासनामार्फत प्रत्येक कुटुंबाला जे जे घरं त्या ठिकाणी बाधित झालेले, आता 4 दिवस होऊन देखील आमच्या महिला भगिनींच्या घरात पाणी, म्हणजे त्यांना उभं राहायला जागा नाही, स्वयंपाक करणं हे दूर आहे। आता आपल्या डोळ्यानं आपण बघतो, शेवटी नैसर्गिक ते आपत्ती आहे, तिच्यातून मार्ग नक्कीच निघणार आहे, परंतु मी पहिलं प्राधान्य आपल्या ज्या घरामध्ये गोरगरीब कुटुंबाला त्या ठिकाणी एवढं मोठं नुकसान झालेलं आहे, रातघर ते बेघर झालेले, जुने घरं आहे, छोटेले घरं आहे, त्यांचं नुकसान झालेलं आहे, हे सर्वांचा सर्वे करून पहिली तातडीची मदत सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून एवढ्या 4-2 दिवसाच्या आत आपण देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। सर्व अधिकारी त्याला अनुकूल आहे। धन्यवाद।